हॅलो एओसी मित्रांनो, नमस्कार. मी पुरुषोत्तम केळकर, एओसी मुंबईमधनं. ओके, आज आपण स्टार्ट करूया आजचं पोस्ट मार्केट अनालिसिसला. आज होती एक्सपायरी 9 जून, आजची तारीख आहे. मी बॅक टेस्टर ओपन करतो. बॅक टेस्टर ओपन केल्यानंतर सकाळी 9:33 डेटा लावतो. ओके, आणि आपण अनालिसिसला स्टार्ट करूया. आज एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी आहे निफ्टीची. ओके, बघूया आज आपल्याला कुठनं कुठं ट्रेड मिळत आहेत. ओके, सपोर्ट माझा आहे 23,200चा. व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा सपोर्ट आहे, तो सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स 23,250चा आहे, व्हॉल्यूमचा, ओवायचा आणि ओवाय चेनचा. तो रेजिस्टन्स मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय 300ला, आणि रेजिस्टन्स मला बॉटमला सुद्धा शिफ्ट होताना दिसतोय. सो एकदा काय करूया, ही सगळी पर्सेंटेज आपण चेक करूया आणि बघूया मार्केटमध्ये आपल्याला बेरिश प्रेशर मिळत आहे का बुलिश प्रेशर मिळत आहे. सो ओव्हरऑल व्हॉल्यूमचं पर्सेंटेज बघाल तर आपल्याला ते स्टेबल दिसतंय. ओके, ओवायचं पर्सेंटेज बघूया. ओवायचं पर्सेंटेज आपल्याला 100 वरनं डिक्रीज झालं आणि पुन्हा इन्क्रीज होताना बघायला मिळत आहे. ओके, ओवाय चेनचं पर्सेंटेज बघूया. तर ओवाय चेनचं पर्सेंटेज सुद्धा मला स्टेबल बघायला मिळत आहे. याचा अर्थ रेजिस्टन्स जो माझा आहे व्हॉल्यूमचा, ओवायचा आणि ओवाय चेनचा, त्या रेजिस्टन्स मध्ये व्हॉल्यूमचं पर्सेंटेज स्टेबल आहे, बुलिश किंवा बेरिशचा व्ह्यू बनत नाहीये. ओवाय चेनचं पर्सेंटेज स्टेबल आहे, बुलिश किंवा बेरिशचा व्ह्यू बनत नाहीये, आणि ओवायचं पर्सेंट मात्र इन्क्रीजिंग आहे. ह्याचा अर्थ रेजिस्टन्स साईडचा ओवाय वरती शिफ्ट होताना दिसतोय. व्हॉल्यूम एकदा बघूया. बॉटमचा 23,200चा रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम बॉटम साईडला शिफ्ट होतोय का चेक करूया. तर नाही, ते पण पर्सेंटेज ओव्हरऑल मला स्टेबलच दिसत आहे. याचा अर्थ रेजिस्टन्स साईडचा जर का विचार केला तर रेजिस्टन्स साईडचा जो व्हॉल्यूम आहे, ओके, आणि ओवाय चेंज आहे रेजिस्टन्स साईडचा, तो आपल्याला कोणत्याच पद्धतीचं बुलिश किंवा बेरिश दिशा दाखवत नाहीये. पण रेजिस्टन्स साईडचा जर का ओवायचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर ओवाय जो आहे रेजिस्टन्स साईडचा, तो मला टॉप साईडला शिफ्ट होताना दिसतोय. म्हणजे आपण ओव्हरऑल बघितलं तर इंट्राडे साठी व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज अजूनही डायरेक्शन आपल्याला देत नाहीये. म्हणजे रेजिस्टन्स साईडकडनं आपल्याला हवं तसं डायरेक्शन मार्केटमध्ये बघायला मिळत नाहीये. ओके, मग डायरेक्शन कोणत्या साईडने मिळत आहे? रेजिस्टन्स साईडकडनं तर डायरेक्शन मिळत नाहीये प्रॉपर. मग कोणत्या साईडकडनं मिळत आहे? तर सपोर्ट साईडकडनं आपल्याला डायरेक्शन मिळत आहे. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. ओके, याचा अर्थ काय? सपोर्ट जर का स्ट्रॉंग आहे, मार्केट फर्स्ट टाइम सपोर्टला येतं, तर नक्की आपण इकडनं कॉल बाईंग करू शकतो. लेट सी, बघूया मग मार्केटमध्ये आपल्याला कधी ट्रेड मिळालेत, कधी ट्रेड नाही मिळाले. आता एकच बनताना दिसतोय डेटा. जर 23,200चा मला सपोर्ट मिळाला तर 23,200च्या सपोर्टवरनं मी कॉल बाय करेन, कारण सपोर्ट स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स साईडचा कडनं पुट बाय करायचा प्रयत्न करणार नाही, कारण रेजिस्टन्स साईडची पर्सेंटेज क्लिअर होत नाहीयेत मला. ओके, लेट सी, बघूया. आता काय झालं? सपोर्ट 23,200चा आहे, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा. सपोर्ट अजूनही स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स 23,250चा आहे, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा. ओवाय चेन मला स्ट्रॉंग झालेला आढळतोय. व्हॉल्यूम बघूया, ही पर्सेंटेज इन्क्रीज आणि डिक्रीज करतोय का. व्हॉल्यूमचं पहिले 23,300चं पर्सेंटेज चेक करूया. सो तर व्हॉल्यूमचं पर्सेंटेज जर का बघाल तर व्हॉल्यूमचं पर्सेंटेज आता मला डिक्रीज होताना बघायला मिळत आहे. मध्ये आपण बघितलं सकाळी, तेव्हा ते स्टेबल पर्सेंटेज होतं. स्टेबल मध्ये कोणताही व्ह्यू बनत नव्हता. आता ते पर्सेंटेज काय होतंय? ते पर्सेंटेज डिक्रीज होताना दिसतंय. ओके, व्हॉल्यूमचं 23,200चं पण पर्सेंटेज चेक करूया एकदा. व्हॉल्यूमचं तर 23,200चं पर्सेंटेज स्लोली आता हळूहळू काय व्हायला लागलंय? इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळालंय. याचा अर्थ रेजिस्टन्स साईडचा व्हॉल्यूम टॉप साईडला जायचा इंटरेस्ट दाखवत नाहीये, तर तो शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होऊन मार्केटला बेरिश करायचा प्रयत्न करतोय. ओवाय बघूया. ओवाय मगाशी वरती जात होता 250 वरून 300ला, आणि पुन्हा तो 200ला पण येल्लो बॉक्स लावलाय. सो ओवायचं पण पर्सेंटेज बघूया, इन्क्रीजिंग आहे का. पहिले 23,300चं ओवाय बघूया आपण. तर तो डिक्रीजिंग मला आढळतोय. म्हणजे रेजिस्टन्स साईडचा ओपन इंटरेस्ट 250 वरून 300ला जात नाहीये. बघूया 200ला खाली येतोय का, शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होऊन. चेक करूया. येस, तर ओपन इंटरेस्ट काय होतंय? ओपन इंटरेस्ट मला इन्क्रीज होताना बघायला मिळतोय. म्हणजे बॉटम साईडला काय होतंय? बॉटम साईडला आता मला रेजिस्टन्स साईड क्लिअर झालेली दिसते. रेजिस्टन्स माझा व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा आहे. ओवाय चेन स्ट्रॉंग आहे.
ओवाय बॉटम साईडला शिफ्ट होतोय, शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम. व्हॉल्यूम बॉटम साईडला शिफ्ट होतोय, शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम. जर मार्केट 23,200च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं आपण एक पुट बाय करायचा प्रयत्न करू शकतो. जर मार्केट 23,200च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं आपण एक रिस्की पुट बाय करू शकतो. रिस्की का? याचं कारण रेजिस्टन्सचं पूर्ण शिफ्टिंग अजून झालेलं नाहीये, वरती येल्लो बॉक्सेस अजून गेलेले नाहीये. त्यामुळे 200च्या रेजिस्टन्सला जर का मार्केट आलं तर आपण इकडनं पुट बाईंगचा हे बनवू शकतो ट्रेड. आणि जर का नाही आलं, रिटेस्टला जर का मार्केट नाही आलं इथे, तर अवॉइड करणार ट्रेड. मग सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे, मग 23,200च्या सपोर्टची वाट बघणार. ओके, लेट सी, बघूया मार्केट कुठनं ट्रेड देत आहे आपल्याला. लेवलला मार्केट नाहीये. चला, आता काय झालं, मार्केट सपोर्टला आलेलं आहे. फर्स्ट टाइम हिटिंग मार्केट सपोर्ट मध्ये करतोय. इकडे सपोर्टला मार्केट आलेलं आहे, 23,200च्या सपोर्टला मार्केट आहे. फर्स्ट टाइम हिटिंग आहे सकाळी 9:30 वाजल्यापासून. नक्की आपण फर्स्ट टाइम हिटिंगला जर सपोर्ट स्ट्रॉंग असेल तर आपण कॉल बनवू शकतो. मुद्दामून आपण इकडनं एक कॉल बनवूया. चला, हे माझं टार्गेट असेल. आणि हा माझा स्टॉप लॉस असेल. ठीक आहे, चला आता कॉल बाय तर केलेला आहे, सपोर्ट स्ट्रॉंग आहे. ओआय माझा खाली जायला लागलाय. ओआय चेंज आणि व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहेत अजूनही. जोपर्यंत व्हॉल्यूम आणि ओआय चेंज स्ट्रॉंग आहे तोपर्यंत मी होल्डिंग करू शकतो. स्टॉप लॉस लावून, टार्गेट लावून मी ट्रेड करणार. लेट सी. माझा हळूहळू ट्रेड रिस्की होत चाललाय, कारण ओआय चेनचं पर्सेंटेज 68 म्हणजे नियरेस्ट 75 यायला सुरुवात झाली. ओआय माझा ऑलरेडी खाली जातो. मी पोझिशनल वाल्यांनी ऑलरेडी हार मानलेली आहे. मे बी इंट्राडे वाले पण हार मानू शकतात. आता आपण ट्रेड तर इकडनं घेतलेला आहे. ओके, टार्गेट स्टॉप लॉस लावून आपण ट्रेडमध्ये आता सध्या बसलेलो आहोत. 69%. लेट सी, बघूया काय आपल्याला बघायला मिळतंय. आता बघा, आता सिनॅरिओ इथे चेंज झालाय. काय सिनॅरिओ चेंज झाला? टायटॅनिक नावाची बोट होती, त्या बोटीमध्ये बसताना ती बोट एकदम सेफ होती. ओके, पण समुद्रात गेल्यानंतर, समुद्रात गेल्यानंतर ती बोटीला खालनं भोग पडलं आणि काय झालं, माझी जी बोट सेफ होती ती माझी बोट रिस्की झाली. ओके, सेम या कॅटेगरीमध्ये मार्केटमध्ये झालंय. आपण इकडनं जेव्हा सपोर्टवरनं कॉल घेतला फर्स्ट टाइम मिटिंगला, तेव्हा तो सपोर्ट मध्ये माझा ट्रेड सेफ होता. ओके, पण ट्रेड घेतल्यानंतर माझा सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड बॉटम होऊन ओवाय चेंज माझा खाली जायला लागला. इकडनं मला पहिली धोक्याची घंटा मिळाली की मी ज्या बोटीमध्ये बसलोय, मी ज्या ट्रेडमध्ये बसलोय, तो ट्रेड मला लॉस करणार, माझा स्टॉप लॉस घेणार. मग ज्यांनी ज्यांनी ट्रेड केलेला आहे त्यांच्याकडे आता टोटल 3 पर्याय असतील. ओके, पहिला पर्याय असेल, एक सेकंड, पहिला पर्याय असणार आहे तो म्हणजे जर छोटे मोठे प्रॉफिटमध्ये असाल, छोटे मोठे प्रॉफिटमध्ये असाल तर प्रॉफिटमध्ये पोझिशन कापा, कारण डेटा अगेन्स्ट तुमच्या चाललाय. कॉस्ट टू कॉस्ट असेल तर कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड कापा. किंवा जर का तुम्हाला अगदी कॉस्ट टू कॉस्टचा पण पर्याय नाही मिळाला, छोट्या मोठ्या प्रॉफिटमध्ये पण तुम्ही नाही आहात, आणि मग डायरेक्ट स्टॉप लॉस द्या. थर्ड तुमचा धोक्याची घंटा असणार आहे, सरळ जे आहे तो स्टॉप लॉस घेऊन मार्केटमधनं एक्झिट करा. पण जर का कॉस्ट टू कॉस्ट मिळाला तर कॉस्ट टू कॉस्ट काढा, किंवा छोट्या मोठ्या प्लस पॉईंट मध्ये काढायचं तर प्लस पॉईंट मध्ये काढू शकता. कारण ज्या सपोर्टच्या भरोश्यावर तुम्ही कॉल बाईंग केले तो सपोर्ट स्वतःच खाली चाललाय. जोपर्यंत ओआय खाली जात होता तोपर्यंत टेन्शन नव्हतं, इंट्राडे वाले सांभाळून घेतात. पण ज्यावेळी इंट्राडे वाले सुद्धा नांगे टाकायला लागले त्यावेळी समजून जायचं आपण मार्केटमध्ये आपला स्टॉप लॉस जाणार. मग जर का प्लस मध्ये आपण असू, छोटे मोठे प्रॉफिट मध्ये असू, तर ते प्रॉफिट बुक करून एक्झिट करायचं मार्केटमधनं. मी इकडनं पोझिशन बनवलेली, 100 रुपये 10 पैशाला माझा कॉल बाईंग होता, तो मी 101 रुपये 80 पैशाला 1 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट मी एक्झिट केली आजची पोझिशन इकडनं. ठीक आहे, सो लेट सी, बघूया काय होतंय पुढे जाऊन. आपल्याला बाहेर पडायचा चान्स मिळतोय का डायरेक्ट स्टॉप लॉस घेतोय मार्केट, बघूया. इथे जर का तुम्ही बघाल प्रॉपर, तर इथे मार्केटने आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट द्यायची संधी दिलेली आहे.
आणि मी खोटं नाही बोलत आहे, खरंच मार्केटने कॉस्ट टू कॉस्ट तुम्हाला जायची संधी दिलेली, उलट 5-6 पॉईंट प्लस मध्येच तुम्हाला निघायची संधी दिली, पण मी कॉस्ट टू कॉस्ट निघालो 1 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. का? कारण ही पर्सेंटेज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग होती, सपोर्ट माझा खाली येत होता. ठीक आहे, म्हणजे हा ट्रेड माझा पहिला जो ट्रेड होता, हा माझा काय गेला, प्रॉफिट झालं नाही, लॉस झाला नाही, माझा हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेला. आता सिनेरिओ बनतोय काय, तर 23,200चा सपोर्ट आहे व्हॉल्यूमचा, ओवायचा, ओवाय चेनचा. ओवाय माझा बॉटमला शिफ्ट होतोय, ओवाय चेंज माझा बॉटमला शिफ्ट होतोय, परंतु व्हॉल्यूम अजूनही शिफ्ट होताना दिसत नाहीये. ओके, रेजिस्टन्स 23,200चा आहे, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेनचा. रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन खाली आलेला आहे. एकदा चेक करूया ही पर्सेंटेज डिक्रीजिंग आहेत ना म्हणून. व्हॉल्यूमचा पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीज होत आहे. ओपन इंटरेस्टचा पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीज होत आहे आणि ओआय चेनचं पर्सेंटेज पण 100 वरनं डिक्रीज होत आहे. म्हणजे कधीतरी रेजिस्टन्स माझा इथे होता 23,250 ला, 250 वरनं 200 ला आलाय, शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय. म्हणजे सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम आणि रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप. हा सरळ 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 बेरिस सिनेरिओ बघायला आपल्याला इथे मिळतोय. ओके, मग आता ट्रेड कुठनं कुठनं बसतील. 23,200चा जर का रेजिस्टन्स मिळाला तर इकडनं आपण पुट, सेफ पुट बाय करू शकतो. 23,150 ला ज्यांना रिस्की पुट बाय करायचं या लेवलवरनं, त्या लोकांनी जोपर्यंत व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे तोपर्यंत ट्रेड करू नये. का नाही करायचा ट्रेड जोपर्यंत व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे. मार्केटमध्ये जर का तुम्ही इकडनं पुट घेतलात, ओवाय चेंज खाली चाललाय, ओवाय खाली चाललाय, पण व्हॉल्यूम हटत नाहीये. मार्केटला व्हॉल्यूम तुमचा स्टॉप लॉस खाण्यापुरता मार्केटला तो वरती घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे 23,150 वरनं रिस्की ट्रेड ज्यांना करायचा असेल ते ट्रेड करू शकतात. कधी करू शकतात? जर व्हॉल्यूमने पण शिफ्टिंग दाखवलं तर 23,150चा रेजिस्टन्स वरनं पुट बनू शकेल. ओके, तोपर्यंत एकच ट्रेड बनतो, जर मार्केट 23,200चा रेजिस्टन्सला आलं तर 23,200च्या रेजिस्टन्स वरनं पुट बनवू सेफ. ठीक आहे, आत्ता रिस्की पुट बनत नाहीये. कॉल साईडला आपण मोस्टली ट्रेड करायला जाणार नाही आहोत आत्ताच्या डेटानुसार, कारण सपोर्ट खाली चाललाय, रेजिस्टन्स वरनं खाली आलेला आहे. ओके, लेट सी, बघूया मग मार्केटमध्ये आपल्याला कुठनं ट्रेड मिळतायत का. मार्केट बेरिश होणार हे आता आपल्याला फिक्स आहे. आता सपोर्टमध्ये ताकद राहणार नाही तर मार्केट पूर्णपणे बेरिश होऊ शकेल, हे आपल्याला ह्याच्यातनं बघायला मिळत आहे. एओसी जर का तुमच्याकडे नसतं ना, आज सगळ्या लोकांनी इकडे स्टॉप लॉस लावला असता की नाही. एओसी का वाचायचं? एओसी मध्ये तुम्हाला रिअल टाइम डेटा बघायला मिळतो. जर का ज्या बोटीमध्ये, ज्या ट्रेडमध्ये मी बसलोय त्या ट्रेडमध्ये मी खरंच थांबू का टार्गेट पर्यंत, का त्या ट्रेडमधनं मी निघून जाऊ छोट्या मोठ्या प्रॉफिटमध्ये. आज लक्षात घ्या, आज ज्यांनी एओसी प्रमाणे ट्रेड केलेले असतील त्यांचा एकतर ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट जायला पाहिजे किंवा 4-5 पॉईंटच्या प्रॉफिटमध्ये जायला पाहिजे. ओके, कारण की सपोर्ट खाली जायला लागल्यापासून एओसीने आपल्याला सांगितलं की बाबा ह्याच्यातनं तू बाहेर पड. ओके, जर का पडला नसाल तर स्टॉप लॉस गेलेला आहे, पण एओसीने आपल्याला अर्ली इंडिकेशन दिलेलं आहे. ओके, लेट सी, बघूया मार्केट कुठे येत आहे. म्हणून एओसी वाचा, एओसी वापरा, एओसी शिका. एओसीच्या रजिस्ट्रेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही नवीन असाल तर एओसीच्या लिंक वरती जाऊन, डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक वरती जाऊन तुम्ही एओसी मध्ये लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. 7 दिवसाचा डेटा तुम्हाला 100% फ्री मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असतील तर मला तुम्ही संपर्क करू शकता. मी एओसी मुंबईमधनं आहे. काही डाऊट्स असतील तर मला कॉल करू शकता किंवा क्लासमध्ये सुद्धा भेटायला येऊ शकता. आपला क्लास आहे डोंबिवलीमध्ये. ठीक आहे, चलो, मार्केट आता आलंय 23,150च्या सपोर्टवर. इकडनं कोणता कॉल बनताना दिसतोय का? तर नाही. का नाही बनत आहे? कारण सपोर्ट जर का बघाल तर ओव्हरऑल शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. 200 वरनं 150 ला आला सपोर्ट आणि 150 वरनं 100 ला गेला. जर का ज्यांना कॉल बनवायचा आहे, जर मार्केट 100 ला आलं तर एकदा ट्राय करू शकतो कॉल बाईंग साठी. 23,150 वरनं 23,150च्या सपोर्टवरनं कोणत्याच पद्धतीचं कॉल बाईंग आपल्याला बघायला मिळणार नाहीये, कारण सपोर्ट खाली गेलाय, शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन. ओके, लेट सी, बघूया मग. अजून काही ट्रेड मिळालेले नाहीयेत, घ्यायचे नाहीयेत ट्रेड कोणत्याही प्रकारचे. आता मात्र एक तुम्ही लक्षात घ्या, व्हॉल्यूम सुद्धा खाली यायला लागला, ओवाय आणि ओवाय चेंज पण शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन खाली गेले. रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग झाला. जर 23,150चा रेजिस्टन्स आला तर रिस्की ट्रेड आता तुम्ही घेऊ शकता ह्या रेजिस्टन्स वरनं. ओके,
फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे, ही बॉटमची पर्सेंटेज व्हॉल्यूमची इन्क्रीज झाली पाहिजे, तरच 23,150 वरनं तुमचा पुट बनेल, नाहीतर पुट बनणार नाही. ओके, लेट्स सी, बघूया काय होतंय. अकरा वाजून 16 मिनिटं झाली आहेत. डेटामध्ये अजूनही बेरिशच प्रेशर आहे. बुलिश डेटा तरी बघायला आपल्याला मिळत नाहीये सध्याच्या घडीला. मार्केट अजून 100च्या खाली आलं. जर मार्केट 2300च्या सपोर्टला आलं तर कॉल बाय करायचा प्रयत्न करू. फक्त सपोर्टच्या खाली विकनेस नसला पाहिजे. ठीक आहे. व्हॉल्यूम सुद्धा वरनं 200 वरनं खाली शिफ्ट झालाय. सो आता एकच ट्रेड बनतोय. जर मार्केटमध्ये 23,150चा रेजिस्टन्स मिळाला तर रिस्की पुट बनवू शकतो. तुम्ही म्हणाल सर रिस्की का? कारण तुम्ही रेजिस्टन्स वरनं ट्रेड घेत नाही आहात 23,200च्या. तुम्ही 23,150च्या रेजिस्टन्स वरनं घेताय. एक स्ट्राईक प्राइस खालून. त्यामुळे तो रिस्की असेल ट्रेड. 23,150च्या सपोर्टवरनं नक्की कॉल बाईंग होणार नाहीये. ठीक आहे. चला एक सेकंड. मार्केटमध्ये 23,150चा सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे. ओके, चेक करूया व्हॉल्यूम अजूनही बॉटमला येतोय की नाही येते. ओके, लेट्स सी, व्हॉल्यूमचा पर्सेंटेज बघूया. तर व्हॉल्यूमचा पर्सेंटेज इन्क्रीज होऊन थोडं डिक्रीज झालेलं दिसतंय. 2300चा एकदा पर्सेंटेज बघूया. 2300चा पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीज झालाय. याचा अर्थ माझा सपोर्ट व्हॉल्यूमचा 100 वरनं 200 ला गेलाय. मग आता शिफ्टेड फ्रॉम बॉटम जर का माझा सपोर्ट झाला असेल तर 150च्याही वरती माझा सपोर्ट गेलाय. मग इकडनं पुट घेणं उचित ठरणार नाही. मग परत 200ची वाट बघू, 200च्या रेजिस्टन्सची, आणि मग ट्रेड करायचा प्रयत्न करू पुटचा. ठीक आहे, लेट सी, बघूया. चला, मार्केट 23,200च्या सपोर्टला आलेलं आहे. इकडे बघूया मार्केटमध्ये 23,200च्या सपोर्ट व्हॉल्यूमचा आहे, तो बॉटम साईडला शिफ्ट होतोय का एकदा चेक करूया प्रॉपर मगाच सारखं. तर तो व्हॉल्यूमचा जर का सपोर्ट बघाल तर ओव्हरऑल मला डिक्रीजिंग मोडमध्ये ट्रेंड त्याचा डिक्रीजिंग मोडमध्ये दिसतोय. म्हणजे सपोर्ट जर का बघितला व्हॉल्यूमचा तर तो बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसत नाहीये. एकदा ओवाय आणि ओवाय चेंज बघूया. त्यांनी इथे येल्लो बॉक्स लावलाय, इथे चेक करूया इथे ते काही देत आहेत का बुलिश साठी प्रेशर. सो येस, ओवाय इन्क्रीजिंग आहे, ओवाय चेंज इन्क्रीजिंग आहे. म्हणजे सपोर्ट साईडला व्हॉल्यूम बॉटमला शिफ्ट होताना दिसत नाहीये. ओवाय टॉपला शिफ्ट होतोय आणि ओवाय चेंज सुद्धा प्रेशर देऊन 23,200च्या सपोर्टला मार्केटला थांबवायचा प्रयत्न करतोय. बॉटमची एकदा पर्सेंटेज बघूया. ओवाय आणि ओवाय चेंजची ती इन्क्रीजिंग आहेत का? सो ती 100 वरनं डिक्रीजिंग आहेत ओवायची, आणि ओवाय चेनची पण 100 वरनं डिक्रीजिंग आहेत. याचा अर्थ 2300चा सपोर्ट 23,150 ला आला आणि 150 वरनं आता 200 ला जायचा प्रयत्न करतोय. व्हॉल्यूम बॉटम साईडला पर्सेंटेज इन्क्रीज करत नाहीये. ओके, याचा अर्थ आपल्याला काय बघायला मिळतं, मार्केटमध्ये प्रेशर हळूहळू सपोर्ट साईड कडनं बुलिश बघायला मिळतंय. 23,150चं ओवाय चेनचं सुद्धा कंपॅरिझन करू बॉटम साईडचं. तर ओवाय चेनचं कंपॅरिझन सुद्धा ओव्हरऑल मला शार्प बुलिशनेस मला आलेला आढळतोय. ह्याचा अर्थ काय, बॉटम साईडला सुद्धा पुट रायटिंग जोरदार मार्केटमध्ये चाललेली आहे. मग ज्यांना ज्यांना इकडनं एक रिस्की कॉल घ्यायचा असेल तर इकडनं रिस्की कॉल घेऊ शकतात. हा मी ट्रेड केलेला नव्हता. आता ह्याला रिस्की का म्हणणार, कारण ही पर्सेंटेज अजूनही डेंजर झोनच्या बाहेर ओवायची आलेली नाहीयेत. प्लस ही 85च्या खाली गेलेली नाहीयेत. जर ही पर्सेंटेज वाढली तर मार्केट इकडनं पुन्हा खाली येऊ शकतं. म्हणून आपण हा रिस्की कॉल का म्हणणार, कारण की आत्ताच्या डेटानुसार तरी मला बुलिश प्रेशर बघायला मिळतंय. मग आपण एकदा नक्की इकडनं एक कॉल बाईंगचा ट्रेड इकडनं नक्की आपण काय करू शकतो, आपण नक्की एक ट्रेड कॉल बाईंगचा इकडनं ट्राय करू शकतो. ठीक आहे, लेट्स सी, बघूया आपण मुद्दामून इकडनं आपण एक कॉल बाईंग करूया. इकडे मी एंट्री केली, माझं टार्गेट असेल हे आणि स्टॉप लॉस असेल
176 आहे ना, 166 हा माझा स्टॉप लॉस असेल. हा माझा स्टॉप लॉस आहे आणि वरचं माझं टार्गेट. बघूया आता काय होतंय मार्केटमध्ये. टार्गेट येते, रिस्की ट्रेड नक्की आहे. ओके, बघूया, लेट सी. टार्गेट येतंय का स्टॉप लॉस जातोय या ट्रेडमध्ये. 50%चं टार्गेट मार्केटने दिलेलं आहे. स्टॉप लॉस सगळ्यात पहिले काय करणार, कॉस्ट टू कॉस्ट करायचा आणि टार्गेटची वाट बघायची. 50%चं टार्गेट आल्यावर जी लोक मल्टिपल लॉटने ट्रेड करतात त्यांनी काय करायचं, त्यांनी हाफ क्वांटिटी ते बुक करायची आणि हाफ क्वांटिटी टार्गेटची वाट बघायची. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या, मी हा ट्रेड केलेला नव्हता. चलो बघूया काय झालं. तर ह्या ट्रेडमध्ये आपल्याला टार्गेट आलेलं आहे. ओके, ह्याचा अर्थ काय, पहिला ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला कारण डेटा चेंज झाला, त्यामुळे आपण कॉस्ट टू कॉस्ट घेतला. सेकंड ट्रेड खूप रिस्की होता पण त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट मिळालं. रिस्की का होता याचं एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी दिलंय. आता मला सांगा, 23,200च्या रेजिस्टन्सला मार्केट आलं, आपण पुट घेणार का इकडनं? बिलकुल नाही घेणार. का नाही घेणार? कारण की रेजिस्टन्स माझा वरती शिफ्ट होताना दिसतोय. मग आता परत इकडनं पुट घ्यायचा विचार करणार नाही. जर पुन्हा मार्केटमध्ये 23,200चा सपोर्ट मिळाला तर आपण इकडनं कॉल बाईंग करू, कारण रेजिस्टन्स माझा शिफ्टिंग टुवर्ड्स टॉप झालाय. ओके, लेट सी, बघूया काय होतं. तेवीस दोनशेच्या सपोर्टला आलं नाहीये मार्केट, कॉल इनिशिएट नाही करणार. लेव्हल टू लेव्हल ट्रेड करायचंय, डॉट टू डॉट रिव्हर्सल प्रमाणे ट्रेडिंग आपल्याला करायचंय. मार्केट कन्सॉलिडेट होतंय, होऊ दे मार्केटला कन्सॉलिडेशन. जोपर्यंत आपल्या लेव्हलला मार्केट येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे ट्रेड पंच करायचे नाहीये. दोन वाजलेले आहेत, मार्केट सपोर्टला आलंय 23,200चा. कॉल बाईंग करायचा का? नाही करणार, कारण सपोर्ट पुन्हा खाली येताना बघायला मिळतोय. सोडून द्या. आणि आज आता एक्सपायरी आहे, त्यामुळे घाई गडबडीत आता 2च्या आसपास ट्रेड करायचे पण नाहीत. ओके, का नाही करणार? कारण सपोर्ट पुन्हा मला बॉटमला येताना दिसतोय. एकदा चेक करूया परत एकदा, इन्क्रीजिंग आहेत का पर्सेंटेज. व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, पुन्हा ओआय इन्क्रीज होतोय, ओआय चेंज इन्क्रीज होतोय. म्हणजे सपोर्ट मला पुन्हा बॉटम साईडला येताना दिसतोय, त्यामुळे इकडनं आपण ट्रेड पंच करणार नाही कॉलचा. ठीक आहे, कारण सपोर्ट बॉटमला चाललाय. वाट बघूया कधी ट्रेड येतोय, कोणता ट्रेड होतोय. चला, 2:30 वाजलेले आहेत. आता आपण ट्रेडिंग करणार नाही ऍज पर एओसीच्या नियमानुसार. 2:30 नंतर आपण कोणत्याही पद्धतीचं ट्रेड जे आहेत हे इनिशिएट करत नाही. आपला टाइम हा सकाळी 9:30 ते दुपारी 2:30 ऍज पर एओसीच्या नियमानुसार हाच असणार आहे. ओके, ज्यांनी ज्यांनी एओसीच्या रूल प्रमाणे ट्रेड केला असेल, आज तर त्यांना ऑफिशियली ट्रेड मिळाला नसेल. ओके, ज्यांनी ज्यांनी एओसीच्या रूल प्रमाणे ट्रेड केला असेल, कारण मोस्ट ऑफ द टाइम मार्केट कन्सॉलिडेट झालंय, नो ट्रेड आलेला असेल, आणि ज्यांनी सकाळचा ट्रेड घेतलेला असेल ते आज कॉस्ट टू कॉस्ट असतील. आणि दुपारचा जो म्हणजे कॉलचा आपण ट्रेड घेतला ना मगाचा, त्याच्यामध्ये जर का तुम्ही असाल तर तो प्लस मध्ये, पण तो खूप हार्ड होता ट्रेड करणं. त्यामुळे मी तो ट्रेड पकडतच नाहीये तुमचा. ओके, बरं, अजून एक खुशखबर आहे. एओसी मध्ये बेसिकली एओसी अकॅडमी वरती तुम्ही गेलात की एओसी अकॅडमीच्या पोर्टलवरती गेल्यानंतर आपली मुंबईला बॅच चालू होणार आहे. 15 जुलै पासून आपली बॅच चालू होते. ओके, 15 जुलै पासून 8 दिवस पहिले थिअरी बॅच असेल, त्याच्यानंतर 1 महिना प्रॅक्टिकल असेल, आणि संध्याकाळच्या 5:30च्या सेशनचा होमवर्क सेशनचा ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्यामध्ये डिटेल्स सगळ्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. तुम्ही मला डायरेक्टली संपर्क करू शकता, माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. अजून तुम्ही शंका विचारू शकता. क्लास आपला डोंबिवली रेल्वे स्टेशनला लागून आहे, त्यामुळे अगदी तुम्ही क्लासमध्ये येऊन मला भेटू पण शकता. लिमिटेड सीट्स असतात. ऑफलाईनला तर खूपच लिमिटेड असतात, ऑनलाईनला सुद्धा आपण जास्त भरताड करत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये लिमिटेड सीटमध्ये कमीत कमी लोकांना जास्तीत जास्त शिकवायचा आपण प्रयत्न करतो.
त्यामुळे 15 जुलै पासून आपली बॅच चालू होणार आहे. जी लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर मला संपर्क करा. ओके, डायरेक्ट ऍडमिशन घ्यायच्या आधी मला संपर्क करा. ज्यांना इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी हवी असेल, इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आपल्याकडे एओसी मुंबईमध्ये आहे. फक्त तुम्हाला एनरोल करू नका, मला पहिले संपर्क करा, म्हणजे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी कशी असेल, काय असेल, ह्याच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला देत जाईल. ठीक आहे. सो शिका, एओसी वापरा आणि छान पद्धतीने एओसीच्या नियमाप्रमाणे ट्रेड करा आणि छान प्रॉफिटेबल राहा. ओके, सो चलो बाय बाय, हॅव अ नाईस डे. उद्या भेटूया पुन्हा त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. सकाळी मी युट्यूब वरती लाईव्ह असतो. युट्यूब वरती 9:30 वाजता. इकडे जर का क्लिक केलं तर 9:30 वाजता युट्यूबला तुम्ही लाईव्ह कनेक्ट करू शकता. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चॅनलला आवडला हा व्हिडिओ असेल तर नक्की आठवणीने लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईबच्या बाजूला असलेलं, म्हणजे मी जेव्हा जेव्हा कधी तुमच्या लाईव्ह मध्ये येईल, माझे कधी कधी व्हिडिओ येतील जेव्हा कधी, त्यावेळेला तुम्हाला काय होईल, तुम्हाला मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. ओके, म्हणजे शोधायची गरज नाही पडणार. ठीक आहे. सो चलो बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. बाय बाय.